तुम्ही मगाशी पिंपळगावच्या कालव्याचं म्हणाले बाबा पाणी खूप त्याची गळती होते, पाणी सगळं पुढे भागात पोहोचत नाही, लोकांना त्याचा फायदा ना, खालच्या लोकांना फायदा. तालुक्यामध्ये आपले जे काही धरणांचे कालवे आहेत, अनेक कालव्यांमध्ये प्रचंड झाडं उगवलेली आहेत, त्याची साफसफाई होत नाही. इरिगेशन डिपार्टमेंट म्हणते आमची जबाबदारी नाही, आम्ही त्याबाबतच्या पाणी वापर संस्था केलेल्या आहेत, ती जबाबदारी संस्थांची. मग संस्थांवर कंट्रोल कोणाचा? जर तुम्हाला ती कालवे नको असतील तर त्या जमिनी सपाट करून शेतकऱ्यांना दिल्या जाव्या. आजही अनेक शेतकरी धरणाचं पाणी कमी झाल्यावर गाळपेट क्षेत्र ॲक्वायर करतात, तिथं पिकं घेतात. ह्या चारांवर लक्ष का नाही? अधिकारी नक्की करतायत काय? आता काय करूया आपण तो मुद्दा मांडला. बघा, आता शिस्त तर सगळ्या गोष्टीमध्ये आली पाहिजे. बेशिस्तीने आपण सगळे एक दिवस अडचणी देऊ, तो काळ लांब नाही बेशिस्तपणाचा. शिस्त तर सगळ्यांना पाळली पाहिजे. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो अतिशय योग्य आहे. आपल्याला चाऱ्यांचा मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. आणि एवढी मोठी मोठी झाडं, म्हणजे झाडांचे वृक्ष, म्हणजे त्याची पार खालची मुळं आतमध्ये घुसलेली आहेत, तर ते अतिशय धोकादायक आणि वाईट आहे. तर आपण या उन्हाळ्यापासून त्याची काळजी घेतोय. आणि मी स्वतः तुम्हाला सांगू, मला सगळ्यात जास्त काम करायला पाण्यावर आवडेल. कारण पाणी ही आपली जबाबदारी आहे. पाणी असेल तर शेती पिकेल, शेती पिकली तर लोक आपले पैशावाले होतील, म्हणजे त्यांना व्यावसायिक व्यवस्थेची उंची मिळेल. तर आपण त्याच्यामध्ये दुरुस्त्या करूया, त्यांच्या सगळ्यावर आपण पाणीपट्टी भरून घेऊया, त्यांचे आपण वेळोवेळी दरवेळेला कॅनॉल साफ झाल्याशिवाय रोटेशन करायचं नाही असं पण आपण ठरवूया. वर्षानुवर्ष रोटेशन करायच्या आधी कोणीच साफसफाई करत नाही, डागडुजी करत नाही, योग्य नाही आहे. तर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून करूया. आमदार म्हणून ही जबाबदारी तर प्रथम तर माझीच आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर करणं, शेतकऱ्यांना बरोबर घेणं आणि समन्वय साधणं. आता या उन्हाळ्यापर्यंत मला तो फरक जाणवेल की आपण नक्की काय करतो. उन्हाळा कडक आहे, लोक धरणावर जातात, धरणाच्या कडेला आंघोळी करतायत, एखाद्याला पोहता येतं नाही येतं, दुर्घटना होऊ शकते. धरणाचं संरक्षण राम भरोसे आहे, त्यांच्याकडे स्टाफ नाही, काही महिला असतात गेटवर वॉचमन. नाही बघा, आता तसं पाहायला गेलं तर माणसांचा तुटवडा सगळ्याच असलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण अवेअरनेस म्हणून लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. पाणी हा धोका असताना आपण त्याच्याकडे जवळ जाणंच चूक आहे सगळ्यांची. समजा आता सुरक्षिततेचे बोर्ड लावले पाहिजे, हे मान्य आहे, ते आपण करायला लावू. काही बाईट्स मिळतील, काय ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथे तिथं अशी धरणाच्या जवळ जायचे मार्ग आहेत ना, तिथं काही आपण टीम नेमू, म्हणजे ग्राम व्यवस्थेच्या काही टीम तयार करू तरुणांच्या, आणि त्यांना अलर्ट करायला सांगू की बाबा इथून पुढे इकडे बोर्ड लावल्यानंतर तिकडे कोणीही पाण्यामध्ये उतरू नका, धोका इथं, आता इथून मागे एवढी माणसं गेली तर उद्या तुम्ही स्वतः जाऊ शकता, ही भीती त्यांच्या मनामध्ये आपण त्या ठिकाणी जे काही पॉईंट आपण ते पॉईंट आपण काय करू, ते पॉईंट आपण आयडेंटिफाय करू पहिले, आणि आता करू. एवढा मी आदिवासीला आलो की आपण सगळे मंडळी एकदा जाऊ आणि सगळे आपण आयडेंटिफाय करू. एकदम योग्य आहे. आपण प्रत्येक माणसाचा जीव, काय मुंबईवाले कधी कधी हौशे येतात उन्हाळ्यामध्ये लग्नाला किंवा सत्राच्या पहिल्या किंवा यात्रेला, आणि चला जरा जाऊन जरा पाण्यात बघतात, आणि जे जातात ते पुन्हा येतच नाही, आणि मग कुटुंब सगळी त्या माणसावर अवलंबून असतात. हे अनेक प्रसंग दुःखाचे मी सुद्धा पाहिलेले आहेत. आपण जो मुद्दा उपस्थित केला तो एकदम करेक्ट आहे. आपण बोर्ड लावू, आपण कृषीचे जेवढे काही उपाययोजना ते करू, आणि तिथल्या गावांना सुद्धा आपण कसं आपल्या माणसाचं लाईफ सेव्ह करायला पाहिजे या बाबतीमध्ये सुद्धा आपण टीम तयार करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे धोकादायक स्पॉट आपण स्वतः एक दिवस जाईल आपला, पण आपण आयडेंटिफाय करून घेऊ, विजय संपून टाकू.